नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यामध्ये एक व्यापक स्वरूपाचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाविषयी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। हे आंदोलन फक्त एखाद्या जातीचं, एखाद्या धर्माचं नसून हे कष्टकरी शेतकऱ्यांचं आहे, विधवा महिलांसाठी आहे, दिव्यांग बांधवांसाठी आहे, निराधार व्यक्तींसाठी आहे, त्याचबरोबर मच्छीमारांसाठी आहे, त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांसाठी आहे, बस चालकांसाठी आहे, वाहन चालकांसाठी आहे, बेरोजगार तरुणांसाठी आहे। म्हणजेच हे आंदोलन आहे, हे आंदोलन व्यापक स्वरूपाचं सर्वसमावेशक आहे। सर्वांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे आणि या व्यापक स्वरूपाच्या असलेल्या आंदोलनाला सर्वांनी साथ द्यावं असं या उद्देशाने या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलेला आहो। लक्षात ठेवा मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे 1500 रुपये येतात, दिव्यांग बांधवांचे जे 1500 रुपये येतात किंवा विधवा महिलांना जे 1500 रुपये येतात, त्या 1500 रुपयामध्ये काय होतंय याचा विचार जर आपण केला तर या आंदोलनाला सहजासहजी आपण लगेचच सहकार्य करणार। आपण एक व्यापक स्वरूपाचा विचार केला पाहिजे, आपण जागरूक झालो पाहिजे, तरच या सगळ्या गोष्टी होणार, अन्यथा होणार नाही। कारण मित्रांनो, बच्चूभाऊ कडू एखाद्या पक्षामध्ये जर गेले असते, एखाद्या मोठ्या पार्टीमध्ये गेले असते तर त्यांना चांगल्या ठिकाणी चांगलं पद मिळालं असतं, चांगलं सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या असत्या, पक्ष त्याचबरोबर त्यांचं पार्टी ही चांगल्या पद्धतीने राहिली असती। पण मित्रांनो, त्यांनी त्याचा विचार न करता फक्त आणि फक्त आपल्यासाठी या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतली। 300 350 केसेस अंगावर तो माणूस आपल्यासाठी जळत आहे, जगत आहे, लढत आहे। यासाठी आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे की एखादा माणूस आपल्यासाठी, आता हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन फक्त एखाद्या गोष्टीसाठी सीमित नाही आहे। लक्षात ठेवा, ही एक शेतकऱ्यांच्या, दिव्यांग बांधवांच्या, निराधार बांधवांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे। या राजाला सर्वांनी साथ दिली पाहिजे। जर समजा तुम्ही सर्वांनी साथ जर दिली तरच सगळ्या गोष्टी होतील, अन्यथा होणार नाही। लक्षात ठेवा, एखादी योजना सुरू केली जाते आणि त्या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात त्वरित दिले जातात, पण मात्र माझ्या निराधार बांधवांचे पैसे हे एक दोन वर्ष सुद्धा मिळत नाही, 6 महिने त्यांच्या खात्यात जमा होत नाही। हा कुठला नाही। एक लक्षात ठेवा, जर समजा संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग विधवा महिलांना 1500 रुपये तुम्ही देताय आणि हे 1500 रुपये वाढी संदर्भात तुम्हाला खूप विचार करावा लागतं। मग एखादा आयोग तुम्ही जेव्हा घोषित करता त्यावेळेस तुम्ही तो विचार का करत नाही? एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला ज्यावेळेस तुम्ही पगार वाढ करता, एखाद्या आमदाराला, खासदाराला पगार वाढ करता, त्यावेळेस त्याचं जीवनमानाचा विचार करताय तुम्ही, बरोबर ना? म्हणजे त्याला किती खर्च येतो त्या खर्चाच्या नुसार त्याचा पगार वाढ करता। मग माझा दिव्यांग बांधव असेल, माझा विधवा महिला असेल, माझा निराधार बांधव असेल, तर त्याच्या जीवनमानाचा विचार तुम्ही का करत नाही? आणि या जीवनमानाचा विचार होऊन त्यांचे 6000 रुपये व्हावे यासाठी बच्चू कडू साहेब आंदोलन करत आहेत। मी बच्चूभाऊ कडूंचं एक भाषण ऐकलं आता। या भाषणामध्ये त्यांनी असा एक किस्सा सांगितला की त्यांना एका निराधार बांधवाचा मेसेज आला होता की हे जे 1500 रुपये जे येतात त्या 1500 रुपयामध्ये आमचं काहीच होत नाहीत। 6 महिने आम्हाला पगारच मिळाला नाही, 6 महिने पगार मिळाला नाही म्हणून मी बिस्किटवरती जगत आहे। बघा, मी बिस्किटवरती जगत आहे। आणि तो मेसेज जशाच्या तसा बच्चूभाऊ कडू यांनी सीएम साहेबांना पाठवला। सीएम साहेबांनी फक्त ओके हा मेसेज केला। मग जर समजा अशा परिस्थितीमध्ये आपल्या राज्याचा मुख्यमंत्री जर असा मेसेज करतोय तर ते कितपत योग्य आहे? या ठिकाणी मी आत्ता जे सरकार आहे हे सरकार खूप छान काम करते। डेव्हलपमेंट असेल, प्रगती असेल, तंत्रज्ञान असेल, शिक्षण असेल, या सर्व क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रगती सुरू आहे। रस्ते, वाहतूक खूप चांगल्या पद्धतीने आहेत। पण मात्र एका बाजूने हा सगळा स्तर जर वाढत आहे तर दुसऱ्या बाजूने जो माझा कष्टकरी शेतकरी आहे, माझा दिव्यांग बांधव आहेत, माझ्या महिला आहेत, त्याचबरोबर जे काही मच्छीमार आहेत किंवा वाहन चालक आहेत, बेरोजगार तरुण आहेत, त्यांची प्रगती मात्र कुठेतरी थांबलेली आहे। आणि ही थांबलेली प्रगती कुठेतरी वेगळ्या दिशेने सरकारसमोर मांडायची असेल तर हे आंदोलन कितपत महत्त्वाचं आहे हे सर्वांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे। हे आंदोलन फक्त प्रहार संघटनेचं नाही आहे, हे आंदोलन फक्त दिव्यांग बांधवांसाठी नाही आहे, हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांसाठी नाही आहे, बेरोजगार तरुणांसाठी नाही आहे, तर हे कष्टकरी प्रत्येक व्यक्तीच्या, जीवन जगत असलेल्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनासाठी हे आंदोलन अतिशय महत्त्वाचं आहे। आणि या आंदोलनाला, या बच्चूभाऊ कडूंच्या कार्याला सर्वांनी सहभाग, सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे, त्या राजाला सर्वांनी साथ दिली पाहिजे असं आव्हान, अशी विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय। कारण मित्रांनो, अन्नत्याग करणं खूप अवघड आहे। लक्षात ठेवा, यश अपयश याचा जर विचार केला तर हे आंदोलन जेव्हा घोषित करतोय त्यावेळेस आंदोलन करता हा विचार करतो की जर आंदोलन अयशस्वी झालं तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं। त्या
ज्या लोकांसाठी आपण करतोय त्या लोकांना कोणी हातात सुद्धा धरू शकत नाही, अशी भूमिका या ठिकाणी राज्यामध्ये आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये हे आंदोलन घोषित करून हे आंदोलन यशस्वीपणे करण्यासाठी मात्र आपण सर्वांनी सहभाग नोंदवला पाहिजे। ज्या ज्या लोकांना जाणं शक्य नाही त्या लोकांनी स्थानिक स्तरावरती गाव पातळीवरती बच्चूभाऊ यांचं विचार पोहोचवले पाहिजे। तहसील कार्यालय असेल, BDO कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, या ठिकाणी बच्चूभाऊंचे जे मागण्या आहेत त्या मागण्याचं पत्र आणि तुमचं निवेदन देण्याचा प्रयत्न करा। ज्या ज्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करता येईल त्या पद्धतीने एकत्र येऊन या ठिकाणी काम केलं पाहिजे, तरच सगळ्या गोष्टी होतील। बच्चूभाऊंनी सांगितलं की 14 तारखेपर्यंत आपण एक साध्या सिंपल पद्धतीने आपण आंदोलन करणार आहोत आणि 14 नंतर मात्र आपलं हे आंदोलन वेगळ्या दिशेने होणार आहे। बच्चूभाऊ कडू साहेब याबद्दल अधिक माहिती देतीलच, 14 नंतरचं आंदोलन कसं असणार आहे। पण सध्या स्थितीला जे शांततेचं जे आंदोलन आहे त्या शांततेच्या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभाग करून घेतला पाहिजे। एक लक्षात ठेवा, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की आपण हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आपण डिजिटल स्वरूपात कशा पद्धतीने मोठं करता येईल, सोशल मीडियावरती कशा पद्धतीने आपल्याला व्हायरल करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चॅनलवरती एक फोटो टाकलेला आहे, एक बॅनर टाकलेला आहे, तो बॅनर सर्वांनी स्टेटसला ठेवायचा आहे। प्रत्येकाने जे दिव्यांग बांधव आहेत, जे निराधार बांधव आहेत, ज्या विधवा महिला आहेत, जे शेतकरी आहेत, बेरोजगार आहेत, त्या सर्वांनी आपला DP चेंज केला पाहिजे। कारण मित्रांनो, जोपर्यंत सोशल मीडियाची ताकद या आंदोलनाला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन यशस्वी होणार नाही। सरकारपर्यंत हे मेसेज गेले पाहिजे की बाबा गावोगावी प्रत्येक स्तरावरती या आंदोलनाची दखल घेतली जात आहे, सरकार कुठेतरी चुकीचं वागत आहे याची जाणीव सरकारला या माध्यमातून होऊ शकते। त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। जर हे सगळं केलं तरच होऊ शकतो। लक्षात ठेवा, नुसतं तिथे जाऊन सेल्फी काढून या सगळ्या गोष्टी होणार नाहीये। आपण फक्त कमेंटच्या माध्यमातून एखादा स्पीच आला तर फक्त बघत रात्रंदिवस फक्त त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपला सहभाग, आपला पार्टिसिपेशन आपण कशा पद्धतीने देऊ शकतो याचा विचार करणं खूप गरजेचं आहे। कारण मित्रांनो, हे जे आंदोलन आहे हे आंदोलनाच्या वेळी बच्चूभाऊ कडू हे पण म्हणतात की जर समजा मला जर न्याय मिळाला नाही, मी ज्या मागण्या समोर ठेवलेल्या आहेत त्या जर झाल्या नाही तर माझं जीव गेला तरी चालेल, अंतयंत्रा निघाली तरी चालेल आणि त्या ठिकाणी मी संपलो तरी चालेल, पण मात्र मी मागे हटणार नाही। हे कोणासाठी हा माणूस करतो? अरे त्याला सुद्धा एक कुटुंब आहे, त्याला सुद्धा नातेवाईक आहेत, परिवार आहेत, त्याचा एक पक्ष आहे, त्याचं स्वतःचा त्या पदाधिकाऱ्यांचा एक अस्तित्व आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी गहाण ठेवून हा माणूस फक्त आपल्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलाय, अन्नत्याग करायला बसलाय। अन्नत्याग करणं हे कितपत अवघड आहे हे अन्नत्याग करणाऱ्या व्यक्तीलाच माहीत आहे। आपण दिवसभर सुद्धा उपाशी राहू शकत नाही, तर या ठिकाणी बेमुदत आंदोलन, बेमुदत उपोषण या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार जर केला तर आपल्याला खऱ्या अर्थाने जाणीव होईल की हे आंदोलन यशस्वी झालं पाहिजे। लक्षात ठेवा, शेतकऱ्यांसाठी प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट्स टाकतोय, स्टेटसला लावतोय की कर्जमाफी झाली पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे, पण अशा स्वरूपाचं आंदोलन कोण करतंय? कोणीच करत नाही। लक्षात ठेवा, दिव्यांग बांधव असतील, निराधार बांधव असतील, या बांधवांपैकी एखादा व्यक्ती जर आंदोलनाची भाषा करत असेल तर बाकीचे जे निराधार बांधव आहेत हे निराधार बांधव फक्त हो म्हणतात, तुम्ही पुढे चला, आम्ही येतोय, आमचा फायदा काय, फक्त एवढीच भाषा असते। मात्र तहसीलदार किंवा कलेक्टर ऑफिसची जेव्हा ऑफिसचा पहिला गेट आतमध्ये गेला की बाकीचे जे निराधार आहेत ते बाजूला जातात, पळून जातात। ही वस्तुस्थिती आहे। पदाधिकारी फक्त पद घेऊन आहेत, पण मात्र ग्राउंड लेवलला काम करणारी मंडळी खूप वेगळी आहे। लक्षात ठेवा, आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे सर्वसामान्य निराधार बांधव हा भरडला गेलेला आहे आणि तो निराधार कुठेतरी उभा राहिला पाहिजे। दिव्यांग, विधवा महिला कुठेतरी त्यांचं जीवनमान उंचवलं पाहिजे, शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे। यासाठी एकमेव नेता, एकमेव राजा बच्चूभाऊ कडू साहेब हे या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। सर्वांनी त्यांना साथ द्या असं या ठिकाणी मी हात जोडून विनंती करतोय। लक्षात ठेवा, मी पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती करतोय, जर समजा तुम्हाला हे 6,000 रुपये व्हावे असं वाटत असेल तर सर्वांनी साथ दिली पाहिजे। सर्वांनी कमेंट्स करायचे की माझा बच्चूभाऊ कडू यांना सपोर्ट आहे, या आंदोलनाला माझा सहकार्य असेल, माझा सपोर्ट आहे, असा मेसेज सर्वांनी टाकायचे। जी लोक व्हिडिओ बघत आहेत आणि तुम्हाला जर बच्चूभाऊ कडूंनी ज्या मागण्या समोर ठेवलेल्या आहेत त्या योग्य वाटत असतील, तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतील, उपयुक्त असतील, त्या मागण्या मान्य जर झाल्या तर तुमचा फायदा होत असेल तर नक्कीच प्रत्येकाने एक कमेंट्स टाकायची आहे, कारण ही ताकद आपल्याला दाखवायची। लक्षात ठेवा,
सोशल मीडियाची ताकद खूप मोठी आहे, त्यामुळे त्यांना या माध्यमातून आपण ताकद देण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणून सर्वांनी DP चेंज करायचा आहे, सर्वांनी स्टेटस ठेवायचा प्रयत्न करायचा आहे, शक्य असल्यास सर्वांनी या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। पण आपण जर केलं तरच त्यांची ताकद वाढणार आहे। प्रत्येकाने 1 मिनिट वेळ काढून बच्चूभाऊ कडू यांना माझं सहकार्य आहे, सपोर्ट आहे असं एक मेसेज करायचं आहे। ही ताकद त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, बच्चूभाऊ कडू यांचं जे आंदोलन आहे हे आंदोलन अतिशय व्यापक स्वरूपाचं आहे आणि अतिशय चांगलं आहे। त्याच्याने खूप गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडणार आहे आणि सरकारला एक हात जोडून विनंती असेल की त्या राजा माणसाचा अंत पाहू नका, जास्त वेठीस धरू नका, त्या माणसाला जास्त त्रास देऊ नका। त्यांच्या मागण्या आहेत त्या समजून घ्या, जेवढ्या शक्य आहे तेवढ्या मागण्या मान्य करायचा प्रयत्न करा। कारण मित्रांनो, जर समजा हे सरकार जिवंत राहावं असं वाटत असेल तर या सरकारला या सर्वसामान्य लोकांची खूप गरज असणार आहे, याचा विचार करावा आणि सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्या। त्याचबरोबर सर्वांना बच्चूभाऊ कडू यांना सहकार्य करावं असं सुद्धा या ठिकाणी आवाहन करतोय, विनंती करतोय आणि या ठिकाणी थांबतोय। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।